हॅलो फूडीज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आशा करते सगळे मजेतच असाल. तर चला बघूया आजची रेसिपी. आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीचं वाटप दाखवणार आहे. जे आम्ही रेसिपी करतो ना त्याच्यात थोडं थोडं वापरतो ते मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यासाठी मी मोठे मोठे 4 कांदे घेतले, की लसूण घेतले सोलून 2-3 म्हणजे गड्डे, हे आलं घेतले थोडस. हे मी असे एकदम काही पातळच नको कापायला, मीडियम कापायचे. तर मी असे कांदे कापून घेते आणि मग भाजताना तुम्हाला दाखवते. आता मी हा लोखंडी तवा ठेवलाय, त्याच्यात आपण कांदा भाजून घेऊया. तुम्ही कुठले म्हणजे असं लोखंडी असं तुम्ही कढई भाजलं तरी चालेल. आता हे वाटप आपण करतो ना, ते आपण सगळ्या ह्याच्यात म्हणजे आपल्याला उसळ केली म्हणा, कडधान्याची मटण वगैरे, चिकन वगैरे असेल ना, तर आम्ही हेच वाटण वापरतो. असंच मटणाच्या वेळी पण जेव्हा मटण जेव्हा असेल तेव्हा आम्ही जेव्हाच्या तेव्हा करतो. जेव्हा मटण बनवायचं असेल ना तेव्हा ताजंच करतो. आणि त्याच्यातलं थोडंफार शिल्लक राहते तेव्हा घाई गडबडीत सकाळचे डबे वगैरे द्यायचे असतात, मग ते आपल्याला एवढं हे होत नाही शक्य की पटापट करायला. मग ते आपण करून ठेवलं की आपल्याला पटकन वापरता येतं. त्याच्यात मी आता थोडं तेल टाकून घेते. तेलावर चांगला लाल होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा. नरम झाला पाहिजे आणि चांगला लालसर झाला पाहिजे. त्याचा भाजत गेला की त्या पाकळ्या बरोबर आपणच सुटत जातात. तर बघा आता होत आलाय लाल कांदा. तरी अजून 2-3 मिनिटं चांगलं परतून भाजूया. चांगला नरम लाल करून त्याचं म्हणजे वाटप पण टिकते. 15-20 दिवस आपण फ्रीज मध्ये राहिलं ना, फ्रीजर मध्ये ठेवायचं, पाहिजे तेव्हा काढायचं आणि वापरायचं. हे बघा आता हे झालंय कांदा भाजून, चांगला नरम पडलाय, लाल पण चांगला झालाय. आता आपण काढून घेऊ. तर मी ह्याच्यात काढून घेतलंय एका डब्यात. परत त्याच तव्यातने थोडं तेल टाकून लसूण भाजून घेते. लसूण पण चांगला डाग पडेपर्यंत चांगला भाजून घ्यायचं. आता मी ह्याच्यातच थोडं आलं टाकते. 2 मिनिटं चांगलं परतून घेऊन आता हे 4 कांदे घेतलेत ना, त्यासाठी आपण म्हणजे 25-30 तरी पाकळ्या लसूण घ्यायचा. चांगला मोठ्या पाकळ्या असतील तर. आता हे काढून घेते. आता मी सुकं खोबरं भाजून घेते. म्हणजे माझं भाजलेलंच आहे खोबरं, मी भाजून ठेवते. आणि मी ओलं खोबरं मटणाला वगैरे ओलं खोबरं नाही वापरत. आता मी या वाटणाला फक्त सुकंच खोबरं वापरलंय. कारण का ते आपण ठेवतो ना खोबरं, वाटण उरलेलं वगैरे असलं तर मग ते चांगलं टिकते. किंवा आपण थोडं अर्ध सुकं किंवा अर्ध ओलं घेतलं तरीही चालते. पण मी जास्त करून असं ठेवायचं असेल किंवा मटण वगैरे बनवायचं असेल तर जास्त सुकंच खोबरं वापरते. ते आपण आता भाजलेलं आहे तरी पण थोडस गरम करून घेऊया. माझं भाजलेलं होतं म्हणून जरा लवकर झालं, नाहीतर तुम्हाला तुमचं किसून कराल ना तर थोडं मंद गॅसवर वेळ लागेल भाजायला. तर मी झालंय, काढून घेते कांदा लसणीच्या ह्याच्यात. आता मी हे 2 वाटी खोबरं घेतलंय सुकं. हे सगळं आता मिक्स करून मग आपण मिक्सरला लावूया.
थंड झाल्यावर. आता कसं सर्व्हिसला बायका असतात, सर्व्हिस करणारे असतात, त्यांना वेळ नसतो, मग त्याने सुट्टीच्या दिवशी असं करून ठेवलं ना की मग पटपट आपल्याला कुठल्याही रेसिपीमध्ये उसळीत म्हणा, चिकन म्हणा, मटन म्हणा, आपल्याला पटकन वापरता येतं, गडबड होत नाही. आता हे भाजून ठेवलेलं वाटण म्हणजे कांदा खोबरं थंड झालंय. आता आपण मिक्सरला लावून घेऊया. त्याच्यात मी 2-3 मिरची टाकते ना. आम्ही घरगुतीच गरम मसाला केलेला आहे, म्हणजे घरी बनवलेला आहे. आम्ही 2 चमचे गरम मसाला टाकते. आम्ही घरी बसून बनवलेला मसाला आहे. त्याच्यात काय कांदा खोबरं लसूण अद्रक आणि गरम मसाल्याची पावडर म्हणजे अशी टाकली की मग परत वाटपात हे करताना टाकायची गरज नाही गरम मसाला. आणि टाकलंय. आपल्या गरजेनुसार, जास्त पातळ नाही करायचं, ठेवायचं असतं ना, म्हणून थोडंसंच पाणी टाकायचं. आता हे वाटून झालंय. आपण मग मटण, आज मला मटण बनवायचं आहे म्हणून मी हे केलंय. मग ह्याच्यातलं थोडंफार शिल्लक राहील ते आपण तसंच डब्यात भरून ठेवायचं, दुसऱ्या ह्याला वापरायचं. म्हणजे उसळ म्हणा, काय आपल्याला गरम ग्रेव्ही सारखं काय बनवायचं असेल, भाजी वगैरे, त्याच्यात आपण वापरू शकतो. अद्रक लसूणची पेस्ट बनवते ना, त्याच्यासाठी हे आलं घेतलंय, लसूण घेतलंय, ही कोथिंबीर घेतली 2 आणि थोडासा पुदिना घेतलाय आणि कोथिंबीरचे देठ पण घेतले. हे आपण वाटून म्हणजे ठेवले ना तर आपल्याला थोडं थोडं कशालाही वापरता येते. आणि मी हे अद्रक, लसूण, हे सगळं धुवून घेतलेलं आहे मी. कोथिंबीर आणि थोडासा पुदिना. आता ही पेस्ट वाटून झाले. आता ही मी एका डब्यात काढून ठेवते, मग आपल्याला पाहिजे तशी वापरता येते. मी थोडस एक चमचाभर असं पाणी टाकले. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.